तिथून आहे इकडची खऱ्या ट्रेकची मजा। काय सांगू तुम्हाला, मगाचपर्यंत काय वाटत नव्हतं पण आता खरी भीती वाटायला लागलेली आहे। खूप जबरदस्त हवा आहे, एकदम ढकलते आपल्याला हवा। हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। मी साहिल आणि आपण सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल प्रॉइसालमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण चाललोय भारतातील सर्वात कठीण ट्रेकपैकी एक मानल्या जाणाऱ्या कलावंतीन दुर्गवर, जे पनवेल येथून या ठिकाणचं बेस विलेज ठाकूरवाडी हे फक्त 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर चला मग आता निघूया आपण इकडून कलावंतीन दुर्गच्या दिशेने। आणि मुंबईवरून येथे कसे पोहोचायचे, इकडे येण्याचा बेस्ट टाईम काय आहे आणि इकडे आम्हाला एकूण किती खर्च झाला याची इन डिटेल माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहीत पडणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा आणि या ट्रेकसाठी कानात एअरफोन घाला, मस्त मोबाईलला फुल स्क्रीन करा आणि हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओला आपण करूया इथून नाही तर पहिल्यापासून सुरुवात। सो रेडी, चलो लेट्स गो। आता वाजले सकाळचे 10:24 आणि जस्ट आपण पोहोचलो आहे पनवेलच्या ST बस स्टँडच्या इकडे। तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता पनवेलचं ST बस स्टँड। आणि इथून ठाकूरवाडी म्हणजेच कलावंतीन दुर्गाचा जो बेस विलेज आहे ना, ते असेल 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर। आपण बाईकनेच जाणार आहे, बसने तर वगैरे जाणार नाही आहे। फक्त यासाठी थांबलेलो की जर तुम्हाला समजा बाय लोकल ट्रान्सपोर्टने कलावंतीनला जायचं असेल ना, तर तुम्हाला पनवेललाच यावं लागेल। देन पनवेलला आल्याच्या नंतरला तुम्ही ST पकडून ठाकूरवाडीपर्यंत जाऊ शकता। आणि इकडे STचा मी टायमिंग विचारला ना, तर सकाळी 5:10चा एक आहे, नंतर 8चा आहे, त्यानंतर 9:30 आणि त्यानंतर दुपारी 12:05 आहे। येणाऱ्या पण ST बसेस आहेत, त्यांची पण वेळ मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवीन। इथून शेअर टॅक्सीचं ऑप्शन आहे की नाही जायला ते तर मला माहिती नाही, ते आपल्याला विचारावं लागेल। बघूया, आपण गावात जाऊया आणि इन्फॉर्मेशन काढूया ती देखील। तर तत्पूर्वी आपण इथून गाडी आपली सोडूया आणि एकदम निसर्गरम्य रस्ता पाहत आपण पोहोचूया ठाकूरवाडीपर्यंत। तर निघूया, चलो। आता आपण पोहोचलो आहे शेडूम फाट्याजवळ आणि हा रस्ता तुम्ही बघताय, हा आहे मुंबई पुणे हायवे। आणि इकडून आपण जस्ट घेणार आहोत लेफ्ट। आणि ह्या ठिकाणाहून ठाकूरवाडीचं अंतर फक्त 6 किलोमीटर आहे। बाय द वे, पनवेलवरून जायला भरपूर रस्ते आहेत, पण आम्ही हा रस्ता निवडला कारण की चांगला रस्ता आहे। आणि ह्या रस्त्याने आपल्याला मध्ये बेलवली नावाचं गाव लागणार, त्यानंतर लागणार लोणिवलीवाडी, त्यानंतर आपण पोहोचणार कलावंतींच्या बेस विलेज ठाकूरवाडीला। तर चला, इथून आता आपण लेफ्ट घेणार आहे। आता आपण पोहोचलो आहे कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगडच्या पार्किंग पॉईंटवरती। आणि इकडे तुम्ही बघू शकता गाड्या आपण पार्किंग करू शकतो। समोर 4 व्हीलरची पार्किंग आहे। आणि पार्किंगबद्दल विचारलं ना, तर 2 व्हीलर असेल तर 30 रुपये आणि 4 व्हीलर असेल तर 50 रुपये। आणि तुम्ही हॉटेल बघू शकता, हॉटेल चालू आहे, तर तिकडं हेल्मेट वगैरे तुमचं काय असेल ना ठेवू शकता। चहा आहे का गरम? हेल्मेट ठेवते।
किती वाजेपर्यंत चालू आहे? आम्ही 4-5 वाजे गाड्या जातील तेव्हा जाणार. अच्छा अच्छा. गाड्या गेल्या का आम्ही जातो. कलावंतीन येईपर्यंत तरी मग आहेत ना. आम्ही फक्त कलावंतीनला जाऊन येणार आहे. चहा ठेवू का? हा चाय द्या आम्हाला. बस किती वेळ लागेल इथून आता? 2 तास. 2 तास ना, न थांबता गेलो तर? हा 2 तास पोचायला, 1 तास खाली यायला. खाली यायला 1 तास. खाली कसं लवकर येतो ना मला ताव. हां. हो गरमागरम लेमन टी आता आपण घेतलेली आहे. कसं आहे, एनर्जी बूस्टर लागतोच ट्रेक करायचा असेल तर, आणि आमचा एनर्जी बूस्टर तर चहा आहे. मित्रांनो, आता वाजले दुपारचे बरोबर 12 आणि ह्या आहे पार्किंग पॉईंट आणि ह्या इकडचं स्टार्टिंग पॉईंट. आम्ही जेव्हा विचारलेलं की टोटल किती तास लागतात, तर त्याने आम्हाला बोलले की 2 तास लागतात प्रॉपर. आम्हाला तर वाटत नाही, कारण की डायरेक्ट गेल्याने 2 तास लागतात. आम्ही थांबत थांबत जाणार आहे. तर बघूया, आपण टायमिंग ठेवला आहे 2.5 ते 3 तासापर्यंत पोहोचायचा. बघूया आता कलावंतींच्या सुळक्यापर्यंत आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे. तर चला आपण ट्रेकला सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओत आपल्यासोबत आहे सोनू शर्मा, जो आपल्यासोबत पहिल्यांदा ट्रेकला येतो आहे. आणि तुझा कितवा ट्रेक असेल? मी पहिल्यांदा रायगड केलाय. हा दुसऱ्यांदा ट्रेक आहे माझ्या कलावंतींचा. हा दुसऱ्यांदा आलेला आहे. तर चला, हा ट्रेक यासाठी इझी नसणार आहे, कारण की बिगिनरच आहे. पहिल्यांदा त्यांनी रायगडला गेलेला. रायगडला कसं एवढं रिस्क नाही आहे, पण हा जो आहे जरा रिस्की आहे. तर बाई सांभाळून यायचं आहे, सॉरी सांभाळून जायचं आहे, सांभाळून यायचं आहे. या ठिकाणी जरा जपूनच चाला, कारण की लगेच पाय घसरण्याची शक्यता आहे. हालाकी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना आपण प्रॉपर बुटं पण घालून येऊ शकत नाही, कारण की ओले होतात लगेच. त्यामुळे मी घातलेत क्रॉक्स, यांनी घातलेत बुटं ना. बुटाचा फायदा एकच आहे की घसरण्याची शक्यता खूप कमी असते. बाकी जर तुम्ही क्रॉक्स वगैरे घालून आलात ना, तर ती कशी नवीन पाहिजे, मग कसं घसरण्याचे चान्सेस कमी होतात. सुरुवातीला तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे. हा आहे प्रबळगड पूर्ण, आणि हा आहे छोटासा कलावंतीन दुर्गाचा सुळका. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. सध्याला काय इथून नॉर्मलच रस्ता आहे, पण तो जो तुम्ही बघता ना व्ही आकार, तिथून आहे इकडची खऱ्या ट्रेकची मजा. ह्या अगोदर पण मी कलावंतीनला आहे ना 2दा आलो आहे. 2दा कसा आलो आहे ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा आम्ही आलेलो तेव्हा रस्ता चुकलेलो, त्यामुळे आम्ही वाजेपूर गाव जे आहे ना तिकडून गेलेलो. तो रस्ता ना खूपच डेंजर आहे, खूपच म्हणजे खूपच. आमची हवा टाईट झालेली त्या रस्त्यावरती. बोला आता नेक्स्ट टाईम तिकडून जायचं नाही. दुसऱ्यांदा आम्ही आलेलो प्रबळगडला जायला. प्रबळगडचा विषय असा झाला, वरपर्यंत गेलो, नंतरला काय माहिती रस्ता चुकलो. आम्ही पोचलो डायरेक्ट कलावंतींच्या स्टार्टिंग पॉईंटला. तर बोलो जाऊ दे, त्या दिवशी पण मग आम्ही कलावंतीन सर केला. तर हे तिसऱ्यांदा आपण आलो आहे. बोला ह्यावेळेला प्रॉपर जाऊया आणि प्रॉपर कलावंतीन दुर्गाचा व्हिडिओ बनवूया. डोंगर चढत चढत आपल्याला आतापर्यंत 25 मिनटं झालेली आहेत. आणि इकडे एक नॅचरल आपल्याला झोपाळा बघायला भेटला आहे. तेव्हापासून गरम एवढं होत होतं ना, पूर्ण घाम टपकतं अक्षरशः. जरा आपण झोपाळ्याची हवा घेऊया. पकड रे, जरा झोपाळा झुलतो मी. पळ पाडू नको रे बाबा, ते नको. हा अरे मस्त एकदम जबरदस्त. लहानपण आठवलेलं आहे, लय भारी. हा मागं पण एक झोपाळा आहे, पण कसं आहे त्याची रस्ती तुटलेली आहे, त्यामुळे तिथं आपण रिस्क घेऊ शकत नाही. बाकी आपला फांदीचा झोपाळा एक नंबर आहे. हां हां हां, लय बरं वाटलं जरा बसल्यावर. तू पण झुलणार? नाही, जाऊ दे.
कंटिन्यू 34 मिनटं डोंगर चालल्याच्या नंतर आपण आता ह्या पॉईंटवरती आलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता हॉटेल होतं जे आता तुटलेलं आहे. मे बी जोरदार वारा वगैरे आला असेल. आणि इकडे ना आपल्याला 2 रस्ते दिसत आहेत. एक हा नॉर्मल रस्ता आहे आणि हा जो आहे तो शॉर्टकट रस्ता आहे. तर मी इकडं जे लोकल जातो त्यांना विचारलं की शॉर्टकट रस्ता आता सेफ आहे का पावसात. तर त्याने बोलल्या सध्याला ठीक आहे जाऊ शकता, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन जर तुम्ही त्या शॉर्टकट रस्त्याने जात असाल आणि शेवाळ जास्त असेल ना तर तिकडून जाऊ नका. हा नॉर्मल रस्त्याने तुम्ही वरपर्यंत जाऊ शकता. हालाकी आता आम्ही जास्त शेवाळ नसल्यामुळं हा शॉर्टकट रस्त्याने वर जातो आहे. तेवढ्या वेळपासनं आता जराशी एकदम रावसवाली हवा सुटलेली आहे. हो हो गारवा वाटला थोड्या वेळेसाठी काना होईना. चल चल रुक मत, रुक के मतलब नहीं है. अपने को ऑफिस आगे नाश्ता करने के लिए होटल में रुकना है. आराम से. हाँ पत्थर गिर रहे. स्नेल गोगल गाय आम्हाला दिसलेली आहे. एकदम क्यूटशी आहे, लहान. अरे आतमध्ये गेली बाहेर ये. हे बघा गोगल गाय. जाऊ तिला आपण साईडला ठेवूया कारण की पर्यटक येतात पाय बी देतील. छोटीशी आहे. इकडं अजून एक आहे छोटीशी. तू पण आज जा आतमध्ये. हां व्हेरी गुड. ये तू पण तिकडेच जा. कुठे गेली ती? हां इकडे आहे. बाय बाय. हां अरे बापरे थकवा, नुसता थकवा. अरे रे रे क्या कौन सा? नहीं रे और ऊपर है वो. ये तो अभी तक बाजू वाला ही पहाड़ है. इसके और ऊपर प्रबलगड. नॉन स्टॉप 40 मिनटं चढाई केल्याच्या नंतरला शेवटी एवढा थकवा आला की बसावंच लागलेलं आहे. अरे बापरे खरं खूपच अवघड चढाई आहे ही. नाही तर तो नॉर्मल रस्ता तर आहेच आणि बोलो शॉर्टकट आहे तो अच्छी बात आहे. लय थकायला होतं पण या रस्त्यावर. हा गावातलेच तुम्ही? अच्छा बाहर से क्या? दूसरा राज्य से. कौन सा राज्य? अच्छा वेस्ट बंगाल से है क्या किले पे? नहीं काम करना है. अच्छा काम के लिए. अच्छा अच्छा क्या घूमने आया अभी इधर? चलो सही आहे. हे बघा छोटं पोरगा पण इकडं ट्रेक करतंय. कहाँ से हो आप? भी वेस्ट बंगाल से हो? हाँ वेस्ट बंगाल का. क्या नाम है आपका? हमारा नाम बापी. और बच्चे का? बच्चा का नाम खुकू. क्या बात है. मस्त आराम आराम से लेके जाओ. बघा इकडे लहान लहान मुलं पण ट्रेक करतात. हीच हिंमत पाहिजे फक्त. काय आयुष्यात अवघड असं काही नसतं. अवघड ते आपण करतो कुठेही जाऊन एक्स्ट्रा मस्ती करतो ना तिथं जरासा प्रॉब्लेम होतो. असं आपण जर शिस्तीने अवघड ठिकाणी जरी गेलो ना फक्त शिस्त पाहिजे काय नाही सगळं इझिली पॉसिबल होऊन जातं. मित्रांनो फायनली आपण जो शॉर्टकट घेतलेला ना तो संपलेला आहे आणि एका हॉटेलच्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. अवतार बघू शकता आमचा. खूप अवस्था खराब झाली तिकडून. आला की जो दुसरा रोड दाखवलेला ना तो हा आहे. नॉर्मल रस्ता आहे फक्त काय यायला जरा एक्स्ट्रा वेळ गेला असता. बाकी इकडून एकदम खडी चढाई होती. आता जरा हॉटेलच्या इकडं आलो आहे आपण. थोडं 15 ते 20 मिनटं आराम करूया, थोडा नाश्ता करूया आणि आपला ट्रेक कंटिन्यू करूया. छोटू नाम क्या है तुम्हारा? मेरा नाम गुड़िया. गुड़िया. अच्छा लगा ट्रेक करने चढ़ने को पहाड़? कैसा लगा? अच्छा लगा. किधर आहे फॅमिली? किधर आहे? 4 आहे क्या? बघा फॅमिलीच्या अगोदर लहान पोरगी वर चढली. क्या बात आहे. ह्या आपल्यासमोर श्री समर्थ कृपा ढाबा आणि आपण इकडं घेतलेलं आहे पोहे. त्या अगोदर घेतलेलं कोकम सरबत पण ते आपण प्यालो आहे. आणि एवढा गारव्यावाला वातावरणात पोहे खाण्याची मजा नेक्स्ट लेवल असणार आहे. त्यामुळे जराही उशीर न करता आपण पोह्यावरती ताव मारूया. तू पण खाणार का? तुझ्यासाठी बिस्किट आणले मी. थांब तुला बिस्किट खिलवतो मी. ऐकतोयस की नाही? जाऊ दे ऐकत नाही. आपण आपले पोहे खाऊया. एक बरं आहे की इकडं आलो ना आपल्याला म्हणजे कसं ऑलरेडी बनवलेलं नाही भेटणार. आपण जशी ऑर्डर देणार ना तसं आपल्याला
खाण्यापिण्याच्या वस्तू बनवून देतात, एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला गरमागरम पोहे खायला भेटलेत. उडी मार त्याच्या. वाजले आता दुपारचे 1:27 आणि नाश्ता पाणी केल्याच्या नंतर आता आपण आपली ट्रेक जी आहे ती कंटिन्यू करतो आहे. इथून आम्ही विचारलेलं किती वेळ लागेल अजून, तर बोलले आम्हाला 1 तास लागेल. बघूया, अजून तरी मला वाटतं खूप अंतर बाकीच आहे, अर्धच झालं असेल आतापर्यंत. हॉटेलवरून फक्त 5 मिनटं वर चढल्यानंतरला आपल्याला इकडं एक लेफ्ट आणि एक राईट दिसलेलं आहे. राईट साईडने गेलो तर कलावंतीन प्रबळगडच्या दिशेने आणि लेफ्ट साईडला इकडे लिहिलेलं आहे ठाकरगाडी कॅम्पिंग अँड ग्लॅम्पिंग नॅचरल इन्फिनिटी पूल आणि सलमान खान फार्म हाऊस व्ह्यू पॉईंट. ह्या बाजूला पण बोर्ड लिहिलेला आहे. सनराईज अँड सनसेट व्ह्यू पॉईंट, चंदेरी पेब मलंगड व्ह्यू पॉईंट आणि माथेरान हिल स्टेशन व्ह्यू पॉईंट ते ह्या बाजूने. मित्रांनो, आता आपण अशा पॉईंटवरती आलो आहे जिकडून प्रबळगड आणि कलावंतींला रस्ता डायवर्ट होतो. ह्या बाजूने गेलं तर प्रबळगड आणि ह्या बाजूने गेलं तर कलावंतीन दुर्ग. आपण प्रबळगडला तर जाणार नाही आहे, जाणार आहोत कलावंतींला. त्यामुळे कलावंतीन दुर्गाला जो रस्ता जातो त्या दिशेने आपण पुढे जाऊया. बाकी इकडे किल्ल्याचा इतिहास लिहिलेला आहे, तुम्ही वाचू शकता. जसं आपण माची प्रबळवाडी जी आहे ना ती क्रॉस करतो तसं आपल्याला असा एकदम घनदाट असा रस्ता पाहायला मिळतो. खूप कन्फ्युजन होते की नक्की जायचं आहे कोणत्या दिशेने. त्यामुळे कसं आहे, घाबरायची गोष्ट नाही आहे. इकडं बघू शकता तुम्ही छोटे छोटे बोर्ड लिहिलेले आहेत, हे तुम्ही लक्ष द्या. आणि ह्या बोर्डच्या सहाय्याने तुम्ही आरामात कलावंती दुर्गापर्यंत पोहोचू शकता. हालाकी खूप छोटे छोटे रस्ते आणि घनदाट असल्यामुळे ना माहीत पडत नाही नक्की रस्ता कुठे आहे. असं काही इश्यू नाही आहे की रस्ता सापडतच नाही, लगेच सापडतो, पण फक्त काय थोडंसं गोंधळायला होतं. बाकी तुम्ही हा रस्ता बघू शकता. एक हॉटेल दिसलेलं आहे जे बंद आहे, पण इकडे झोपाळा मात्र आपल्याला बघायला भेटला आहे, ज्यावरती थोडा आपण बसून रेस्ट करू शकतो. इकडचा विषय काय माहिती आहे का, भरपूर हॉटेल्स पाहायला भेटतात आपल्याला, पण मंडे टू फ्रायडे ना हॉटेल्स मॅक्सिमम बंद असतात. जे मेन हॉटेल आहेत ना ते चालू असतात. तर बाकी विकेंड्सला आलात, सॅटर्डे संडेला सुट्टीच्या दिवशी आलात तर हॉटेल्स हे सगळे चालू बघायला भेटतात. काय प्रॉब्लेम नाही तसं, पण चालू हॉटेल्स पण आहेत भरपूर. जे तुम्हाला मगाशी दाखवलं ते त्यानंतरला पण आहेत छोटे मोठे हॉटेल्स आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळे इकडचं खाण्यापिण्याचं तर काही टेन्शन नाही आहे.
जर तुम्ही लवकर आलात प्रबळगड फिरायला आणि सोबतच तुम्हाला कलावंती दुर्ग देखील फिरायचं असेल ना, तर हा तुम्ही रस्ता बघू शकता. हाला की दिसणार नाही, गवत वाढलेलं आहे. तिकडं कोपऱ्यात एकदम एक छोटासा हॉटेल दिसतो आहे. त्या रस्त्याने प्रबळगडला जाता येतं आणि तिकडून कलावंतीला जायचं तर ह्या बारीक रस्त्याने साईड करत इथपर्यंत आलं ना की बाजूला कलावंती दुर्ग. तर रस्ता बघताय, मागच्या वेळेला आम्ही जेव्हा रस्ता हरवलेलो ना, तर ह्या रस्त्यानेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो. नंतरला माहीत पडलं रे कलावंती दुर्गाला पोहोचलो. उन्हाळ्यामध्ये तर काय वाटत नाही, मग पावसाळ्यामध्ये जरा रिस्की आहे रस्ता. शेवटी मित्रांनो कलावंती दुर्गाच्या हवा खूप येते. अरे बापरे, अचानक हवा आली मोठी एकदम. मगापासून हवा नव्हती, पाण्याकडे आलो, हवा सुटायला लागली मजबूत. हे बघताय माझ्या मागं इकडचं प्रमुख आकर्षण इकडच्या पायऱ्या, त्या आता आपण चढणार आहोत. आणि सगळ्यात रिस्की आणि धोकादायक पॉईंट हाच आहे कलावंती दुर्ग. त्यामुळे इथून एकदम बोलतात ना, जेवढं होईल तेवढं सावधगिरी बाळगायला हवी. एकदम केअरफुली जायचं. आकार बघा तुम्ही, एवढ्या हाईटवरती एक पायरी आहे. बघा तुम्ही पायऱ्या बघा माझ्या मागे. चढा. चालले नाही इकडे, काय सांगू तुम्हाला. मगासपर्यंत काय वाटत नव्हतं, पण आता खरी भीती वाटायला लागलेली आहे. खूप जबरदस्त हवा आहे, एकदम ढकलते आपल्याला हवा. त्यामुळे अक्षरशः आपल्याला दगडांना पकडून जावं लागतंय. खूप जबरदस्त हवा मारते. माझा आवाज येत असेल की नाही पण मला माहीत नाही आहे. बोलू शकत नाही, एकदम थकलोय. त्यात हवा जबरदस्त, हवा सुटली जबरदस्त, थांबतच नाही हवा, कंटिन्यू. आणि मेनच्या जे डेंजर शिड्या होता ना धोकादायक, त्या आम्ही आता क्रॉस केलेले आहेत. आता इथून जास्त तर अवघड नसणार, फक्त जो वरचा सुळका आहे ना, वरचा टॉप पॉईंट, तिथं जायला जरासा अवघड आहे. बाकी केला 99% दूर सर केलेलं आहे. चल थांबू नको, उशीर होणार. तर फायनली मित्रांनो, ठाकूरवाडी या गावातून 2 तास 40 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण फायनली पोहोचलो कलावंती दुर्गाच्या सुळक्याच्या नजीक. माझ्या मागून तुम्ही बघू शकता कलावंती दुर्गाचा सुळका. आणि आता वाजलेत बरोबर 2:40. 2 तास 40 मिनटं गेलेत आम्हाला पूर्ण डोंगर चढायला. आता मुख्य टास्क जो होता तो आम्ही पार केला आहे, तिथपर्यंत पोहोचले, ठीक आहे. पण आता इकडचा जो मेन टास्क आहे ना, बघताय तुम्ही, आम्ही विचारलेला, आम्हाला वाटलं की इथं शिडी वगैरे असेल वरपर्यंत जायला. पण जेव्हा त्या गावाच्या दादांना आम्ही विचारलं तर ते बोलतात की फक्त शनिवार रविवारची शिडी असते, बाकी टायमाला दोर पकडून वर जावं लागतं. तर मग विचार केला दोर पकडून आपण पोहोचणार कसं, आपलं काय एवढी काय सवय नाही ट्रेकची प्रॉपर. तर मग त्या
दादा बोलले की ते सपोर्ट देऊन आम्हाला वरपर्यंत पोहोचवणार, त्याचे 30 रुपये चार्जेस घेणार. ठीक आहे, ते गावातले दादा आहेत, ते इथे येऊन आपल्याला हेल्प करत आहेत. तर पाऊस यायच्या अगोदर, पाऊस पडतो आहे, पाऊस यायच्या अगोदर आपण मुख्य सुळका पार करूया. हां, पहिले तू जा. दादा आम्हाला वर चढायला मदत करत आहेत. फायनली आपण सुळक्यावरती पोहोचलेलो आहे. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू ना, माझा तिसरा टाईम आहे कलावंती दुर्गाला येण्याचा, पण आज फर्स्ट टाईम असं झालं की मी प्रॉपर सुळक्यावरती पोहोचलेलो आहे. त्याचं वन ऑफ द कारण हेच की दादाने आम्हाला खूप हेल्प केली. खरं तर दादा नसते तर ह्या वेळेला पण आम्हाला तिथूनच खाली जावं लागलं असतं, जे मागच्या 2 वेळेला झालेलं. ह्यावेळेला असं झालं नाही. हो हो हो, खरं इथं आल्यावरती असं वाटतंय की मेहनतीचं रिअल फळ भेटलंय. का मग सोनू, कसं वाटतं पहिल्यांदा? बाकी हे तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचा निसर्ग. हालाकी आता ढगाने पूर्ण जागा व्यापलेली असल्यामुळे काहीच तुम्हाला दाखवू शकत नाही. विचार केलेला इकडं ड्रोन पण उडवीन मी, पण हवा एवढी जबरदस्त मारते ना, तर ड्रोन शॉट पॉसिबल आहे की नाही बघूया. इकडून आपण जाऊया पुढं. पुढं तुम्ही बघताय श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे तिकडे. पाऊस भेटलेला नव्हता. बघा आता हवा, त्यात आता पावसाचं पण आगमन झालेलं आहे मजबूत. लय जबरदस्त वाटतंय. पाऊस आहे ना, उभा येत नाही, असं आडवा येतोय पाऊस. ह्या पॉईंटवरून आहे ना खूप सारे किल्ले दिसतात लांबचे, पण आता तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही, कारण आजूबाजूला तुम्ही बघू शकता पुन्हा आभाळांनी जागा घेरलेली आहे. ह्या सुळक्यावरचा सर्वात जवळचा किल्ला म्हणजे समोर तुम्ही बघताय प्रबळगड. आत्ता जर असं आभाळ साईडला झालेलं आहे आणि पाऊस परत एकदा पडायला सुरू झालेला आहे आणि जोरदार येतोय पाऊस. अरे रे रे रे, कुठं थांबू पण शकत नाही आपण आडोशाला. तर बघतायत समोर तुम्ही प्रबळगड आहे पूर्ण. जर पूर्ण फिरायचं असेल ना तर हातात कमीत कमी 1.5 ते 2 तास पाहिजे. आमच्याकडं वेळच नव्हता म्हणून आम्ही तिकडे गेलोच नाही. बघूया नेक्स्ट टाईम ना आलो तर पावसात नाही येणार म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान येणार, जेव्हा पाऊस कमी असेल. आणि त्यावेळेला दोन्ही म्हणजे कलावंतीन सुळका आणि प्रबळगड हे दोन्ही आपण एकसाथ कव्हर करूया. त्यासाठी जरा लवकर पण यावं लागेल. इकडं आम्ही उशीर आल्यामुळं तसं पॉसिबल होता आलं नाही, पण जे आम्ही ठरवलेलं की ह्या वेळेला आपण पुन्हा टॉप पॉईंटपर्यंत पोहोचूया ते सगळं आज पॉसिबल झालेलं आहे. आणि जास्त इथं थांबून तर काहीच उपयोग नाही आहे. विचार केलेला इकडचे ड्रोन शॉट वगैरे काढू, पण तसं पॉसिबल नाही. बघताय तुम्ही आभाळांमध्ये काहीच दाखवू शकत नाही आणि त्यात येते जोरदार पाऊस. तर थोडं थांबूया इथं 5-10 मिनटं आणि निघूया आपल्या परतीच्या प्रवासाला. वाजले आता 3:03. तर जास्त उशीर होण्यापेक्षा खाली गेलेलं खूप परवडतं आहे.
थंड वाटतंय, थंडी वाजायला लागली आता तर पावसामध्ये एवढं भिजलोय, थंडी वाजायला लागली. आज खरंच मित्रांनो आज विकेंड नसल्यामुळं ट्यूजडेला आम्ही आलोय. विकेंडला आहे ना खूप गर्दी असते, जाम गर्दी असते या ठिकाणी आहे ना. म्हणजे एकाच वेळेला समजा 15 ते 20 जण असणारच, भेटणारच. पण आज पहिल्यांदा असं झालं आम्ही कोणत्या ठिकाणी आलो आणि आम्ही दोघंच आहे. तर हा फायदा असतो म्हणजे विकेंडला न येण्याचा. कसं आहे गर्दी पण कमी, माणसांची ट्रॅफिक कमी आणि कसं आहे म्हणजे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण इथं थांबू शकतो. इथं तुम्हाला पण देखील जर इथं यायचं असेल ना तुम्ही सॅटर्डे संडे अवॉइड करा, खास करून या पावसाळ्याच्या दिवसात. बघा आपले भाऊ पण आलेत वरती. या भाऊ या 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 येवा येवा. तुमचीच वाट बघतोय आम्ही, तुम्ही आवाज करत होते काय खाली? येवा येवा. जय. चला मित्रांनो परतीच्या प्रवासाला आपली सुरुवात झालेली आहे. तर चला नेहमीप्रमाणे जसा आला तसा आलात अगोदर खाली उतरवूया. कसं असं उतरायचं की इकडे तोंड करून? असंच ना, जसं चढलो तसंच उतरायचं ना. ठीक आहे. मित्रांनो ह्या पॉईंटवरती चढायला पण आणि उतरायला पण या दादाने आपली खूप हेल्प केली, त्याबद्दल थँक्यू दादा. काय नाव तुमचं? रमेश. मित्रांनो मगाशी आम्ही कसं चढलो ते बघितलं होतं. आता तर उतरताना तुम्हाला दाखवतो. ते खतरनाक वाटणार आहे. हालाकी आपला कॅमेऱ्याची बॅटरी पूर्ण डेड झाली आहे, त्यामुळे आपण आतमध्ये ठेवलंय आणि मोबाईलने शूट करतोय. माझा आवाज नीट येत असेल की नाही माहिती नाही. तर चला आपलं उतरण्याचा थ्रिल सुरू करूया. शेवटी मित्रांनो आम्ही इकडचं प्रमुख आकर्षण असलेलं इकडच्या पायऱ्या उतरलोय. उतरता उतरता आपण आलो इकडच्या गुहेपाशी, जे जस्ट पायऱ्यांच्या बाजूला आहे. तिकडे बोर्ड देखील लिहिलेला आहे की गुहेकडे जाण्याचा रस्ता. तर आपण आता शिरतोय गुहेमध्ये. चला आतमध्ये. बापरे, खूपच भयंकर आहे, खूपच डेंजर दिसतंय ना. एवढंच आहे. अरे हे की बेडूक हे आतमध्ये
काय आहे तिकडे? हां आता वटवाघूळ आहे. हां हां बसलेत वटवाघूळ बसलेत. कधी अटॅक करू शकतात. चलो शैतान वटवाघूळचा मोठा भाऊ. हॅलो बाहेर आपण आता गुहेत जाऊन बाहेर आलेलो आहे. बघू शकता माझ्या मागं तुम्ही गुहा. आणि हा येता या लवकर या. हे पण बाहेर येत आहेत. जर तुम्ही एकटे आला असाल ना गुहेत जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की खूप वटवाघूळ आहेत आतमध्ये. ग्रुपने गेलो तर काय वाटत नाही एवढं. चला जाऊया फटाफट खाली. तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 5:40 आणि जस्ट आम्ही गड चढून खाली आलेलो आहे. आम्हाला उतरायला लागले टोटल 1 तास 40 मिनिटं. 4 वाजता मी उतरायला सुरुवात केलेली. बाकी ओव्हरऑल तुम्ही हा व्हिडिओ बघितला असणार, हा गड बघितला असणार कसा आहे. हा पावसाळ्यात जरासा रिस्की आहे, पण एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. आपण जर सावधानतेने गेलो ना तर आरामात आपण गड सर करू शकतो. मित्रांनो व्हिडिओ संपवण्याच्या अगोदर तुम्हाला ओव्हरऑल आमचा किती खर्च झाला, आम्ही कशा प्रकारे पोहोचलो, तुम्ही कशा प्रकारे पोहोचू शकता याची परत एकदा मी माहिती सांगतो. तर सगळ्यात पहिले आम्ही तर आलो बाईकने, तर आम्हाला कुठलाही लोकल ट्रान्सपोर्ट आम्हाला यूज करावं लागलं नाही. आणि जर तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्टने जर इथे यायचं आहे ना तर सगळ्यात जवळचं स्टेशन आहे पनवेलचं. पनवेल स्टेशनला उतरून तुम्ही पनवेलच्या बस स्टँडवरती येऊ शकता. देन तिकडून डेलीच्या बसेस सुटतात ठाकूरवाडीसाठी. सकाळी 5 वाजताची आहे, नंतर 8 वाजताची आहे, त्यानंतर 9:30ची आहे, त्यानंतर 12ची आहे. 12च्या नंतरची गाडी पकडून उपयोगच नाही, कारण की इकडे यायला उशीर होणार. तुम्ही बारी 8ची गाडी जरी पकडलात ना तरी तुम्ही या गावात 9 वाजेपर्यंत येऊ शकता. बाकी दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता. शेअरिंगचा आम्ही ऑप्शन विचारला तर शेअरिंगचं बोलले की खूप क्वचित असतात, म्हणजे पॅसेंजरवरती डिपेंड आहे. त्यामुळे पर्सनल रिक्षा करावी लागते. ज्याचं चार्जेस पनवेलला आम्ही विचारलेलं तर आम्हाला बोलले 400, 450 असे बोललेले. आणि इकडे आल्यानंतर इकडून पनवेलला जायचं आम्हाला बोलले की 250, 300, 350 पर्यंत घेतात. बाकी माणसांवरती पण डिपेंड आहे. तर माणसं कमी असेल तर कमी घेणार, जास्त असेल तर जरा जास्त घेणार. येणाऱ्या एसटींचा तर टायमिंग तुम्हाला मी सांगितलं, पण विषय असा आहे की जाणाऱ्या एसटींचा टायमिंग माहिती नाही आहे. ह्या गावातून पनवेलला पोहोचणाऱ्या जे एसटी आहेत ना त्यांचं मी तुम्हाला टायमिंग दाखवू शकतो की हा टायमिंग आहे. एकाला खर्च आला 300 रुपयाचा. तर 300 रुपयात आम्ही ओव्हरऑल मुंबईपासून कलावंतीदुर्ग फिरून आलेलो आहे. मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. ओव्हरऑल मी जेवढं माझ्याकडून होईल तेवढं इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला मी केलेला आहे. बाकी तुम्हाला कोणतेही डाऊट वगैरे काय क्वेरी किंवा काय क्वेश्चन्स असतील ना तर तुम्ही मला कमेंट किंवा इंस्टाग्रामवरती DM करून विचारू शकता. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला माहिती आहे लाईक करायला विसरू नका. खूप मेहनत घेतली आजच्या व्हिडिओमध्ये. हालाकी ड्रोन शॉट्स पण काढायचे होते, ते पॉसिबल झालं नाही कारण की कंटिन्यू सतत पाऊस होता. तर चला मित्रांनो लवकरच भेटूया एका नवीन टॉपिक्स एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लवकर आठवलं. चलो.